ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवसेना मनसेमध्ये आनंदाचे वातावरण। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकणारच, आमदार भास्कर जाधव यांचा विश्वास। शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर राज्यभर आनंदाचे वातावरण असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही विजय मिळवणारच असा विश्वास गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राज्यातील आमदार खासदार मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या कोथळूक येथील बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते। जाधव म्हणाले, शिवसेना व मनसे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण झालं आहे। सर्व समाज घटकांमध्ये सकारात्मकता वाढली असून गुहागरमध्येही प्रमोद गांधी आणि मी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे। बैठकीत वेळणेश्वर जिल्हा परिषद गटासाठी सिद्धी रामगडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। ग्रॅज्युएट असलेल्या सिद्धी यांना सोशल वर्कची आवड असून त्यांच्या कुटुंबियांची कार्यकर्त्यांमध्ये मजबूत पकड आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली। पंचायत समिती गटासाठी सचिन जाधव यांची उमेदवारी घोषित करण्यात आली असून ते प्रामाणिक व कार्यक्षम कार्यकर्ता असल्याचे त्यांनी म्हटलं। ओपन जागेसाठी पिंपरचे उपविभाग प्रमुख निखिल गोरे यांच्या सौभाग्यवतींची निवड करण्यात आली। बैठकीस जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुका प्रमुख सचिन बाईत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण। निवडणुका डिक्लेअर झालेत, तुम्ही आता उमेदवार डिक्लेअर करता का लगेच सगळ्या विभागाची? असं आहे की आज या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी लावलेली होती। योगायोगानं काल रात्री मी मुंबईवरून चिपळूणमध्ये आलो आणि कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सुद्धा जाहीर झाल्या। मीटिंग तर ठरलेलीच होती, परंतु त्याच निमित्तानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वेळणेश्वर गटातल्याच फक्त पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं असल्यामुळे आपण त्या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची संपूर्णपणे या ठिकाणी चर्चा केली आणि निर्णय घेतले। पण ते उमेदवार तुम्ही पंचायत समितीचे डिक्लेअर करताय का आता वेळणेश्वर पंचायत समिती? असं आहे की वेळणेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये या आमच्या सिद्धी रामगडे ह्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत। त्यांचे वडील सुरुवातीपासून फार मोठे काबाड कष्ट करून हॉटेल व्यवसायामध्ये आहेत। त्यांची खूप मोठी अशी फौज आहे। त्याचबरोबर सिद्धी रामगडेंना सोशल वर्कची प्रचंड अशी आवड आहे, त्यामुळं त्या आम्ही उमेदवार नेमलेले आहेत। त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे वेळणेश्वर पंचायत समिती गणाचे आमचे सचिन जाधव हे गेल्या अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत आहेत, शिवसेनेपासून काम करत आहेत आणि ते काही स्वतः उमेदवारी करता इच्छुक नव्हते, परंतु दिवस रात्र पक्षाकरता धडपडणारा, सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा, कुठेही गरज भासली तर त्या ठिकाणी धावून जाणारा असा कार्यकर्ताच आम्हाला उमेदवार द्या, असं त्यांच्या गणातल्या सगळ्या लोकांनी मागणी केल्यामुळं त्यांची आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे। तिसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्या ओपनच्या महिला जागा ती आहे, तिथे आमचा उमेदवार नक्की ठरलेला नव्हता, परंतु आता निवडणूकच लागली तर वाट बघायची नाही म्हणून आम्ही पिंपरचे आमचे उपविभाग प्रमुख निखिल पवार म्हणून आहेत, निखिल मोरे आहेत, त्यांच्या सौभाग्यवती काय नाव त्यांच्या सौभाग्यवतींची उमेदवारी आम्ही सर्वांनी मिळून आज या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी साहेब तुमच्या सोबत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या युतीवरती शिक्कामोर्तब झालं का? असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते आज महाराष्ट्रामध्ये एक झाल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं भरतं आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वच जाती धर्मांच्या लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं गुहागरमध्ये देखील आम्ही दोघांनी एकत्र येऊन काम करायचं हा आमचा एकमताने निर्णय झालेला आहे। तुम्ही उमेदवारी अर्जही 16 तारखेपासून भरायला सुरुवात करणार आहेत, तुम्ही एकत्रित सर्व उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत का? महाविकास आघाडीचा प्रयत्न असा आहे की सर्वांनी मिळून एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करावेत की जेणेकरून मला त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल, परंतु त्या संदर्भामध्ये अजून काही चर्चा झालेली नाही। अंतिम निर्णय होईल तेव्हा आपल्याला कळवूच।
कालपर्यंत तुम्ही मुंबईमध्ये प्रचारामध्ये होतात, उद्या मतदान आहे. काय वाटतं एकंदरीत मुंबईची परिस्थिती? असं आहे की 11 तारखेला शिवसेना आणि मनसे यांची एकत्रितपणे शिवतीर्थावर जोपर्यंत सभा झाली नव्हती तोपर्यंत थोडा संभ्रम होता. परंतु ही सभा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलेलं आहे की मुंबई तोडण्याचा घाट हा आमचा राजकीय विषय नाही, तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, एकीचा आणि महाराष्ट्राच्या इभ्रतेचा प्रश्न आहे. आणि तो त्यांनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन देऊन दाखवलं. त्याचबरोबर आकडेवारीनिशी महाराष्ट्र कसा तोडायचा, मुंबई कशी तोडायची प्रयत्न चाललेत ते ज्यावेळेला पटवून सांगितलं आणि ते लोकांनी ऐकलं आणि पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन पडलेलं आहे. सर्वांनी एकमुखी ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीमध्ये शिवसेना, मनसे आणि शरदचंद्र पवारसाहेब आघाडीला कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायचं हा जनतेचा निर्धार आहे.